बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात मोठे यश मिळवले आहे। रात्रीच्या वेळी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून चोरीचा बहुतांश मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन केज येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ऋषिकेश दिलीप काळे राहणार फुलेनगर याने हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने घरफोडीची कबुली दिली, तसेच चोरी केलेली रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने घरातच लपून ठेवल्याची माहितीही दिली। 2 पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी आरोपीच्या घरातून 2,81,000 रुपयांची रोख रक्कम आणि 74,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली। अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकप्रकाश मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।